नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. मुंबई तकवर नुकतंच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री सानप यांची मुलाखत पार पडली आणि या मुलाखतीमध्ये काही प्रश्न हे कदाचित त्यांना अडचणीचे वाटले असावेत आणि त्याच्यामुळे त्यांनी मुलाखत ही सुरू असतानाच लाईव्ह चर्चेतनं ते तिथनं निघून गेले. या चर्चेमध्ये त्यांना काही प्रश्न विचारण्यात आलेले होते, ज्याची सुरुवातच खरं तर अशी झालेली होती की ज्या पंकजा मुंडे यांना तुम्ही भगवानगडावर कुठलीही राजकीय भाषण नको, कुठलीही राजकीय भूमिका नको, भगवानगड हा राजकारणासाठी नाही असं सांगून दसरा मेळावा तिकडे घ्यायचा नाही असं तुम्ही ज्या पंकजा मुंडेंना सांगत होतात, तर दुसरीकडे आज तुम्ही स्वतःच त्याच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री भगवानगडावरनं मात्र धनंजय मुंडेंना आपला पाठिंबा जाहीर करतात. धनंजय मुंडे हे विद्यमान सरकारमध्ये, फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना एका प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप होत आहेत की बीड मधले जी सगळी परिस्थिती बिघडलेली आहे, जे सगळं वातावरण तिकडचं बिघडलेलं आहे, कुणाला कसलंच भय राहिलेलं नाहीये, कुणाला कशा कायद्याचा धाक राहिलेला नाहीये, वाल्मिक कराड सारख्या आरोपींनी आतापर्यंत अनेकदा कशा पद्धतीने गुन्हे केलेले आहेत, हे सगळे जे काही आरोप होत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय वरदहस्त त्यांच्यावरती होता, हे आरोप केले जात आहेत आणि त्या आरोपांची सुई ही थेट धनंजय मुंडे यांच्याकडे दाखवली जाते. आणि त्याच धनंजय मुंडे हे काही हत्यारा नाहीयेत किंवा ते चांगले आहेत, त्यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे, ते जर आमच्या क्षेत्रामध्ये असते तर आज ते संत झाले असते, असं सगळं म्हणत म्हणत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांना भगवानगडाचा 100% पाठिंबा आहे हे जाहीर करून टाकलं. आणि याच्यामुळेच नामदेव शास्त्री हे वादाच्या भोवऱ्यात सापडले की ज्या धनंजय मुंडेंवर केवळ वाल्मिक कराडला कुठेतरी अभय दिल्याचे नाही, तर बाकीचे सुद्धा, मग पीक विमा घोटाळ्याचे काही जण आरोप करतात, काही जण ऑफिस ऑफ प्रॉफिटचे आरोप करतात, हे सगळं असताना त्याच धनंजय मुंडेंना एक प्रकारे पाठिंबा देऊन शास्त्रींनी सुद्धा आता राजकीय भूमिकाच घेतलेली आहे. पंकजा मुंडेंना तुम्ही विरोध करता राजकीय भूमिका भगवानगडावर घेण्यापासून, मग आज तुम्ही सुद्धा तेच कसं काय करताय, हे सुद्धा सगळे प्रश्न विचारले जात होते. आणि त्यातलेच काहीसे प्रश्न हे ज्यावेळेला आम्ही त्यांना विचारले त्यावेळेला मात्र त्या प्रश्नांची थेट उत्तर देणं, सविस्तर उत्तर देणं हे शास्त्रींनी टाळलं आणि ते लाईव्ह चर्चेतनं निघून गेले. पण यामुळेच इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. 2016ला ज्या वेळेला दसरा होता, आपल्याला खरं तर कल्पना आहे की दसऱ्याला सकाळी आपल्याला तिकडे नागपूरमध्ये एक संघाचं तिकडे हे असतं, मार्गदर्शन असतं सरसंघचालकांचं, शस्त्रपूजा ही तिथे सुद्धा अर्थात होत असते. त्याच्यानंतर दुपारच्या सुमारास पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा असतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी शिवसेनेचे आता 2 मेळावे हे मुंबईत पार पडतात. तर त्याच पद्धतीने ज्या वेळेला 2016 मध्ये पंकजा मुंडे यांना दसरा मेळावा घ्यायचा होता, भगवानगडावर घ्यायचा होता, कारण की या आधी सुद्धा गोपीनाथ मुंडे तिकडे भगवानगडावरनं मार्गदर्शन करत होते, त्यांच्यानंतर ती गादी किंवा तो वारसा हा पंकजा मुंडे यांनी पुढे न्यायचं ठरवलं आणि त्यांचे दसरा मेळावे हे सुरू झाले. मात्र पंकजा मुंडे यांना 2016ला भगवानगडावरनं दसरा मेळावा घ्यायला, भाषण करायला, राजकीय भाषण करायला नामदेव शास्त्री जे त्या भगवानगडाचे महंत आहेत त्यांनी जाहीर विरोध केला आणि अगदी टोकाचा सुद्धा विरोध केलेला होता. तर का तो विरोध करण्यात आला, का त्यावेळेला सगळं घडलेलं होतं, हे आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला 2014 पर्यंत किंवा थोडंसं त्याच्या आधी सुद्धा डोकावावं लागेल. याचं कारण म्हणजे की 2014च्या आधी सुद्धा, 2014 ही वर्ष यासाठी आम्ही सांगतोय कारण की त्या वर्षीच आपल्याला कल्पना आहे की गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं, अपघाती मृत्यू झाला त्यांचा. पण त्याच्या आधी सुद्धा या भगवानगडावरनं गोपीनाथ मुंडे यांनी अनेकदा भाषणं केलेली आहेत, राजकीय भूमिका जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे भगवानगडावरनं राजकीय भूमिका जाहीर करणं हे काही नवखं नव्हतं किंवा त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटून घेण्यासारखं नव्हतं. पण 2014 नंतर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आपल्याला कल्पना आहे की पंकजा मुंडे यांनी तिकडेच बीडमध्ये एक गोपीनाथ गड तयार केला. हा गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेला हा गोपीनाथ गड होता. आणि त्या वेळेला म्हणजे नामदेव शास्त्रींनी ज्या वेळेला विरोध केला की का पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरनं राजकीय भाषण करू नये, त्यावेळेला शास्त्रींचं असं म्हणणं होतं की स्वतः पंकजा मुंडे यांनीच जाहीर केलेलं होतं की भगवानगड हे आता श्रद्धेचं स्थान राहील आणि दुसरीकडे गोपीनाथ गड जो तयार करण्यात आलेला आहे तिथे राजकीय भूमिका घेतल्या जातील किंवा ते राजकारणाचं स्थान असेल. आता जर स्वतः पंकजा मुंडे अशा भूमिका घेत असतील तर मग भगवानगडावरनं दसरा मेळावे घ्यायची गरजच काय आहे. आपण पंकजा मुंडे यांना लेख मानलेला आहे, मात्र गोपीनाथ मुंडे यांचा काही राजकीय वारस म्हणून त्यांना मान्य केलेलं नाहीये, हे सुद्धा नामदेव शास्त्रींनी त्यावेळेला सांगितलेलं होतं. आणि हा सगळा वाद पेटला. सुरुवात कशी झाली तर एक फोटो सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवू, ज्या फोटोमधनं तुम्हाला दिसेल की पंकजा मुंडे यांनी ही एक पोस्ट केलेली होती ज्याची तारीख आहे 5 ऑक्टोबर 2016.
त्यावेळेला पंकजा मुंडेंनी म्हटलेलं होतं की हो, मी येणार दसऱ्याला तुमच्यासाठी, आपल्यासाठी, भगवानगडाची कन्या म्हणून भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, आणि तुम्ही येणार ना, असा प्रश्न सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये उपस्थित केलेला होता. या प्रश्नासोबतच किंवा या त्यांच्या कॅप्शन सोबतच एक फोटो सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये एक प्रचंड गर्दी ही तिथे दाखवण्यात आलेली आहे आणि यामार्फतच भगवानगडावर आपण काहीही करून दसरा मेळावा हा घेणार हे सांगण्यात आलेलं होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मुंडेंचे समर्थक हे तिथे जमतील हाही मेसेज त्याच्यामार्फत देण्यात आलेला होता. पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये इथूनच टोकाचा वाद आपल्याला पाहायला मिळाला. हा सगळा वाद होत असताना काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा व्हायरल झाल्या आणि त्याच्यावरनं सुद्धा पंकजा मुंडे सुद्धा अडचणीत आल्या किंवा एक प्रकारे त्याही आरोपांच्या फेरीत आल्या. या ऑडिओ क्लिप्स काय होत्या तर एक ऑडिओ क्लिप आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे असं सांगताना पाहायला मिळतात की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की परळीमध्ये लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांनाच तडीपार करतो आपण, आम्ही पण काही साधे नाही असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. आपल्याविषयी जर कोणी बोललं तर खपवून घ्यायचं नाही असं सुद्धा त्या व्हायरल ऑडिओ क्लिप मधला मेसेज होता. पुन्हा एकदा इथे आम्ही अधोरेखित करू इच्छितो की ही ऑडिओ क्लिपची कोणी पुष्टी करत नाही, कोणी खात्री करत नाही, पण ही ऑडिओ क्लिप मात्र त्यावेळेला व्हायरल झालेली होती आणि त्याच्यावरनं तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती की जी व्यक्ती कायदा बनवते, कारण की पंकजा मुंडे मंत्री होत्या, त्या विधानसभेच्या सदस्य होत्या, तर जी व्यक्ती कायदे मंडळात आहे त्या व्यक्तीकडनंच अशा पद्धतीची भाषा येणं हे खपवून घेण्यासारखं नाहीये, हे योग्य ठरणारं नाहीये आणि म्हणून त्यांनी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा राजीनामा मागितलेला होता. सो अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी एकदम आरोप त्याचे असं केंद्रस्थान जे आहे ते मुंडे आणि त्याच्यानंतर अर्थात महंत यांच्यामध्ये सुरू होतं. खरं तर त्यावेळेला नामदेव शास्त्री यांची सुद्धा एक ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झालेली होती ज्याच्यामध्ये गर्जे नावाची एक व्यक्ती होती आणि ती आणि महंत जे आहेत नामदेव शास्त्री त्यांच्यामधली ती ऑडिओ क्लिप होती आणि ज्याच्यामध्ये हे सगळं प्रकरण मिटवा अशा पद्धतीने गर्जे ही व्यक्ती सांगताना पाहायला मिळतेय. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही मग वादग्रस्त आक्षेपार्ह गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये काही जण आक्षेप घेऊ शकतात अशा गोष्टी होत्या आणि त्याच्यावरनं सुद्धा नामदेव शास्त्रींचं म्हणणं होतं की जर धमक्या दिल्या जात असतील तर आम्ही आणखीन काय करणं अपेक्षित आहे. सो ही त्यांची सुद्धा बाजू आलेली होती. पुन्हा इथे सांगायला हवं की या सगळ्या ऑडिओ क्लिप्स होत्या, व्हायरल झालेल्या होत्या, कोणी त्याची 100% खात्री देत नाही. मात्र या ऑडिओ क्लिप्सवर स्वतः नामदेव शास्त्रींनी सुद्धा आपली भूमिका ही त्यावेळेला काही माध्यमांवर इंटरव्ह्यूजद्वारे किंवा फोनद्वारे सुद्धा मांडलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला समोरून धमक्या या दिल्या जात होत्या आणि ती ऑडिओ क्लिप ही अगदी एक त्यातला भागच फक्त व्हायरल करण्यात आला, ती संपूर्ण ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली नाही ज्याच्यामध्ये आमचं काय म्हणणं आहे, समोरची व्यक्ती आम्हाला काय म्हणत होती हे नेमकं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं नाहीये. एबीपी माझा या वाहिनीला दिलेल्या फोनवरच्या प्रतिक्रियेमध्ये ज्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं शास्त्रींना की काय नेमकं मग झालं होतं, तुमचं जर म्हणणं आहे की हे अर्धवट व्हायरल झालेली आहे तर संपूर्ण काय होतं ते तुम्ही सांगा, पण ते मात्र शास्त्रींनी काही सांगितलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण वर्जन शास्त्रींकडनं समोर ठेवण्यात आलं नाही. पण अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र त्यावेळेला तिकडे झालेल्या पाहायला मिळाल्या. पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेप हा नामदेव शास्त्रींचा असा होता, त्यांचं असं म्हणणं होतं की पंकजा मुंडे यांनी सामान्य भक्ताप्रमाणे गडावर यावं, त्यांना कोणीही रोखणार नाही. हे मंदिर आहे, इथे येण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही, मात्र हा धार्मिक ट्रस्ट आहे, ट्रस्टने निर्णय घेतल्याप्रमाणे इथे भाषण होणार नाही, त्यामुळे पंकजा मुंडेंनी भाषण करू नये असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. महंतांचं पुढे म्हणणं होतं की भगवानगड हा श्रद्धेचाच गड राहील आणि गोपीनाथगड हा राजकीय गड राहील, हे स्वतः पंकजा मुंडेंनी म्हटलेलं होतं. भगवानगडाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, हा गड 1951 पासून सुरू झालेला आहे. गोपीनाथराव 1993-94 पासून बोलत होते या गडावर, मात्र त्याचा अर्थ असा नाही की त्यांची परंपरा ट्रस्टमध्ये कायम राहावी. पंकजांनी त्यांच्या अस्तित्वासाठी गोपीनाथगड निर्माण केला आहे, मग त्यांचा भगवानगड या धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी भाषणाचाच आग्रह का आहे असा प्रश्न सुद्धा त्यावेळेला नामदेव शास्त्री यांनी विचारलेला होता. अर्थात ज्या वेळेला असे सगळे हे वाद पेटतात त्यावेळेला दोन्ही बाजूचे समर्थक जे आहेत ते जागरूक होतात. आता त्यावेळेला काही तिकडच्या ग्रामसभेमधनं काही ठराव संमत करून घेण्यात आलेले आहेत की ज्याच्यामध्ये या गोष्टीचा विरोध जो आहे तो करण्यात आलेला होता. काही ठराव ग्रामसभेचे आहेत की जे दाखवण्यात आलेले होते की कशा पद्धतीने पंकजा मुंडे यांना तिकडे
परवानगी मिळावी यासाठी हे सगळे ठराव करण्यात आलेले होते की काही करून पंकजा मुंडेंचं भाषण हे तिथे व्हायला हवं अशा आशयाचे ते काही ठराव होते. 25 ते 30 गावं होती असंही सांगितलं जात होतं. मात्र शास्त्रींचं असं म्हणणं होतं की हे ठराव सरपंचांनीच परस्पर केलेले आहेत, ते संपूर्ण ग्रामसभेचे नाहीयेत असं शास्त्रींचं त्यावेळी म्हणणं होतं. सो सरतेशेवटी हा सगळा वाद त्यावेळेला तापलेला होता, प्रचंड तापलेला होता. आता ज्या पद्धतीने आपल्याला अनेक बातम्या या महिनोन-महिने अनेक गोष्टी खरं तर अनेक अशा घटना महिनोन-महिने बातम्यांमध्ये जसं पाहायला मिळतं, त्याच पद्धतीने हा वाद सुद्धा तो संपूर्ण दसरा मेळावा होईपर्यंत बातम्यांच्या आपल्याला केंद्रस्थानी पाहायला मिळत होता की या कारणाने सतत या गोष्टींची चर्चा ही होत होती. कारण की पंकजा मुंडे यांना थेट आव्हान हे एक प्रकारे नामदेव शास्त्री यांच्याकडनं देण्यात आलेलं होतं. अर्थात त्या गोष्टी नंतर मिटल्या. पंकजा मुंडे यांनी किंवा खरं तर गोपीनाथ गडाचीच तिथे स्थापना झाल्यापासनं भगवानगड आणि वर्सेस गोपीनाथगड अशी सुद्धा एक दबक्या आवाजातली चर्चा सुरू झाली. जसं मगाशी एक शास्त्रींच्या एक कोट जो मी तुम्हाला वाचून दाखवला ज्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की पंकजांनी त्यांच्या अस्तित्वासाठी गोपीनाथगड हा निर्माण केलेला आहे. यातनच तुम्हाला काही गोष्टी या समजून येत असतील की कशा पद्धतीने हा वाद त्यावेळेला झालेला होता. आणि याच्यातली ही गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे की त्यावेळेला हा विरोध इतका टोकाचा झाला की नामदेव शास्त्री यांनी त्यांची काही माणसं तिथे जमवलेली आहेत असं म्हटलेलं होतं. भक्तांचा सुद्धा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे असंही म्हटलेलं होतं. सरतेशेवटी पंकजा मुंडे यांना काही तिकडे गडावर हा दसरा मेळावा घेता आला नाही. त्यांनी त्या वर्षी गडाच्या पायथ्याशी हा दसरा मेळावा घेतला आणि त्याच्यानंतर सावरगावमध्ये जो भगवान भक्तिगड आहे तिकडे आता पंकजा मुंडे यांचा दरवर्षीचा दसरा मेळावा हा पार पडतो. पण आज या प्रकरणाची आठवण यासाठी, कारण की मी जसं मगाशी म्हटलं की नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना भगवानगडावर राजकीय भूमिका मांडण्यापासून जे रोखलेलं होतं, भगवानगड हा राजकारणाचं स्थान नाही म्हणून जे म्हटलेलं होतं, तेच नामदेव शास्त्री आज धनंजय मुंडेंना पाठिंबा भगवानगडावर देऊन एक प्रकारे राजकीय भूमिका घेत आहेत असं म्हटलं जात होतं. त्यामुळे त्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ही तुमच्यासमोर ठेवायची होती. अर्थात तुमच्या यावरच्या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. आणि ज्या इंटरव्ह्यूचा मी सकाळी मगाशी उल्लेख केला खरं तर सुरुवातीला, त्याचा सुद्धा तुम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलवर जाऊन व्हिडिओ आणि लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला तो इंटरव्ह्यू सुद्धा पाहता येणार आहे. अशाच पद्धतीने कुठले नवनवीन विषय तुम्हाला समजून घ्यायचे असतील, आम्ही चर्चेसाठी ते विषय घ्यावे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उल्लेख करू शकता. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.